बारामतीच्या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू. बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरला. पण विमान अपघाताच्या या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं, एका धक्कादायक माहिती समोर आली. या विमान अपघाताचं खरं कारण काय, धक्कादायक सत्य उघडकीस. आज सकाळी 8 वाजता जेव्हा बारामतीमध्ये अपघात झाल्याची बातमी समोर आली होती, सुरुवातीला सांगितलेलं गेलं की अजितदादा पवार त्या विमानामध्ये होते आणि त्यांना लागलंय, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं सांगितलं होतं. पण काही वेळामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगण्यात आली. पहिल्यांदाच महाराष्ट्रात या ठिकाणी देश हादरला. पण जेव्हा अपघाताचं खरं कारण समोर आलं तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला. कारण की सुरुवातीला असं वाटलं होतं की हा अपघात विमानाचा नाही तर काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिकी कारणामुळे हा अपघात झाला असेल. पण जेव्हा DCGचा एक रिपोर्ट समोर आला तेव्हा हा अपघाताचं कारण भलतंच निघालं. कारण या अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये नेमकं काय घडलं, असं काय घडलं याचा रिपोर्ट, सविस्तर रिपोर्ट DCGCI चे सरकारी संस्थेने दिला आहे. शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने एअर ट्रॅफिकला कंट्रोलला नेमका काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश नेमका काय होता, त्या संदेशात मग विमानाचा अपघाताचं खरं कारण काय होतं, इंजिन खराबी होती की वैमानिकांची काही चूक होती का काही तिसरंच काहीतरी वेगळंच कारण होतं, सगळं काही सत्य उघड झालंय. मग नेमकं हा अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं, नेमकी चूक कोणाची होती का या प्रकरणात तिसरी वेगळीच काही शक्यता आहे. चला जाणून घेऊया या विषयाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल्याचं सबस्क्राईब करून घ्या. 28 जानेवारी 2026 सकाळी 8:45 बारामतीत गोजीबावी परिसरात अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताला सुरुवातीला बातमी येत होती की दादा जखमी आहेत. पण काही तासातच ती बातमी येते जिने महाराष्ट्राच्या काळजात ठोका चुकतो. ती बातमी म्हणजे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळ्यांना आता प्रश्न पडला होता की हा अपघात नेमका कसा झाला, विमान तर 500 फुटावर होतं, मग असं नेमकं काय घडलं की ज्यानं वैमानिकांचा ताबा सुटला व ब्लॅक बॉक्समध्ये काही झालेले ते शेवटचे 10 सेकंद, कैद झालेले ते 10 सेकंद काय सांगतात, वैमानिकांचा तो आवाज आणि तो संदेश, दादांचे ते शेवटचे शब्द, सगळी माहिती आता समोर आली आहे. या अपघाताचं खरं कारण आता जगासमोर आलंय. 28 जानेवारीची सकाळ म्हणजे आजची सकाळ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाची ती नोंद होणार आहे. सगळीकडे राजकारण तापलेलं होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नेटक्या झाल्या होत्या. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपंचायत ज्या आहेत त्या रणधुमाळीत राजकारण सुरू होतं. अजितदादा पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते. त्या दिवशी म्हणजे 28 तारखेला त्यांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या. सकाळी 8 वाजता अजितदादा मुंबईमधून निघाले होते. विमानाच्या त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक LPG पायलट होते. दादांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, उलट निवडणुकीच्या रणनीतीचे एक वेगळं तेज होतं. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या बैठकीत व्यस्त होते. कुणालाही या संकटाची पूर्णनिशी कल्पना नव्हती. विमान निघालं पण सकाळी कोणालाच माहिती नव्हतं की विमानाचं पुढे जाऊन नेमकं काय होईल. आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना जेव्हा घडली, खरं तर हा अपघात घडण्यामागे नेमकं कारण काय दडलेलं होतं ते कारण आता उघड झालंय. त्याचं कारणाने माहिती आपण एक पुढे घेतोय. पण खरं तर 26-27 तारखेला काल रात्री प्रकरणाचा जो खरा काय माहिती होती ती उघड होणार होती. 28 तारखेला अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीची जी रात्र होती ती अजितदादा आपल्या मुंबईला निवासस्थानी होते. दुसऱ्या दिवशी बारामती 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं. जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका आता दादा पूर्ण थंड लावून बसले होते. ते शिस्त आणि वेळेचे पक्के होते. सकाळी 6 वाजता दादा उठले. खरं तर आज सकाळी 6ला ते उठले होते. त्याने आयुष्याचा विचार केला नव्हता की आपला हा शेवटचा दिवस ठरणार आहोत, आपण शेवटचं उठणार आहोत आणि आपल्याला कायमचे डोळे मिटावे लागतील. त्यांनी नेहमी आपला चहा घेतला, फाईल चेक केली. कुणालाही वाटत नव्हतं की त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल. 3:30 वाजले, 8:30 वाजले विमानतळाकडे निघाले. त्यांच्यासोबत ते खास PO आणि स्वीय सहाय्यक होते. विमानतळावर आल्यानंतर LGA 45 हे विमान त्यांच्यासाठी सज्ज होतं. पायलटने तपासलं होतं की एअर ट्रॅफिक कंट्रोलने क्लिअरन्स दिला होता आणि सकाळी 8 वाजता विमानात आकाशाची झेप घेतली. मुंबईचं आभाळ या ठिकाणी दुसरं होतं. पण बारामतीकडे हवामान
हवामान स्वच्छ होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते. इकडे बारामतीत सभा जोरदार सुरू होती तयारी आणि हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते. बारामतीचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरत मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते. राजकीय वर्तुळात चर्चा होती की या निवडणुकीनंतर अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील त्यांच्या प्रचारात व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती की नियतीच्या मनात अजितदादांचा शेवट हा आजच होणार होता. हे कोणालाही कल्पना नव्हती. जेव्हा विमान पुण्याच्या हद्दीत शिरलं तेव्हा दादांनी त्यांच्या पीएला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या. ते उत्साहात होते. त्यांना ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते. पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असतानाच विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना अपघात होणार त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली होती. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं. बारामती आई अंतरावरच होती. तेवढ्यात विमानातून आवाज बदलू लागला. खरं तर हा डावा DJCAचा रिपोर्ट आला. त्याच रिपोर्टच्या विमानाचा अपघात सगळं रहस्य उघड होणार होतं. अपघात होणं अजून बाकी होतं. विमानात लँडिंगसाठी हळूहळू खाली येत होतं. गोजूभोवतीचा परिसर दिसत होता. उंची फक्त 1000 ते 900 फूट 800 फूट आणि अचानक पालकाने मेडेचा कॉल दिला. मेडेचा कॉल देणं म्हणजे अपघात स्थिती निर्माण झाली असा त्यांचा अर्थ होतो. मग नेमकं असं काय घडलं की 500 फूट अंतरावर विमानाचा मेडे कॉल दिला गेला आणि तिथंच विमानाचा उजवा भाग अचानक खाली झुकू लागला. वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण हायड्रोजनिक सिस्टीम ही जी विमानात कार्यरत असते तिने प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या रक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी विपरीत घडतंय. खाली जमिनीवर शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय उंचीवरून उडत आहे. त्याच्यामधून धूर निघत आहे आणि ती विमान अतिशय अनियंत्रित होऊन रित्या खाली येताना दिसत आहे. तर धूर पाहून आसपासले शेतकरी लोक तर अगदी आडावडा करायला सुरुवात केली. कारण की प्रत्येकाला माहीत होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीला येणार आहे. काही जण सभेला जाणार होते तर काही जणांचं वेगळंच नियोजन होतं. तर काही जण प्रचार करणारे कार्यकर्ते होते. पण विमानामधून धूर येताना वेगाने दिसलं. लोकांच्या तोंडात पाणी पळालं. कुणीतरी ओरडलं, अरे हे दादांचं विमान वाढतं. आणि क्षणात घनामध्ये विमानं दरी सदृश्य भागात कोसळलं. कोसळताच मोठा स्फोट झाला. शेतात काम करणारे शेतकरी धावत गेले. विमानाचे तुकडे झाले होते. आग इतकी भीषण होती की जवळ जाणं कठीण झालं होतं. पोलीस प्रशासन धावलं. सुरुवातीला बातमी आल्या की दादांना वाचवण्यात यश आलं. दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे पण दादा वाचू शकतात. सोशल मीडियावर फोनच पेस फुलांना बारामतीच्या हायटेक हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांची गर्दी जमली. सुप्रिया सुळे पवार या ठिकाणी दिल्लीहून विमानात त्याचे निघाले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपूर्ण महाराष्ट्र पाहत होते. पण सत्य वेगळंच होतं. भीषण आगीमध्ये नेमकं कोण वाचले, कोणाचा जीव वाचला याची अजूनही कल्पना येत नव्हती. पण तेवढ्या DCCAच्या पथकानं तपास सुरू केला. DGCAचे हे भारतीय सरकारचं एक असं पथक आहे जे विमानाची जी माहिती आहे ती पडताळणी आहे ते करत असतं. कारण शोधत असतं. त्यामागचे करणे व्यवस्था ही सरकारी यांचं काम असतं. या ठिकाणी DGCAचं एंट्री झाली आणि तपास सुरू. विमानाचा अवशेष गोळा केले. सर्वांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे. म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट आला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. त्यावेळी त्या सत्तेची ज्यांनी या प्रकरणाची दिशा बदलून तपासात समोर आलं. अतिशय वेगाने तपास सुरू झाला असून आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अद्याप पद्धतीने तपासणीचे आदेश दिले आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. खरं तर या प्रकरणामध्ये आता विमानामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता आणि खरं काय चूक होती, तांत्रिक बिघाड होता की तिसरंच काहीतरी वेगळं होतं, हे सत्य समोर येत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही मिनिटांपूर्वी अपघाताचा अहवाल किंवा अपघाताची माहिती देखील घेतलेली आहे. काही कारणास्तव आता या अपघाताचं कारण देखील एका तासामध्ये समोर येणार आहे. तोपर्यंत एक महाराष्ट्रातील बडा नेता जो अतिशय लोकप्रिय असणाऱ्या नेत्यांचा अपघाती मृत्यू होणं ही गरज राजकारणाला पडलेलं मोठं नुकसान असं म्हणावं लागेल. अजितदादांना शेवटच्या क्षणी एकच संदेश दिला. राजकारणातले कितीही वाद असले तरी एक कार्यकर्ता आणि नेता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत केलाय, संघर्ष केलाय आणि बारामतीचा तो वाघ आता शांत झालाय. पण या अपघातानं प्रश्न आजही अनुवृत्तीत आहेत. आता तुमचं नेमकं काय मत आहे? अपघाताचं कारण काय असू शकतं? तुम्ही नेमकं कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.